नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्म सेंट्रिक या युट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो। आपण या चॅनलवरती शेती आणि शेतीविषयकचे कायदे याबद्दल माहिती पाहत असतो। आणि आज व्हिडिओ करण्याचं कारण असं की काल नाशिक जिल्ह्यामध्ये साधारणपणे 60 मिलीमीटर ते 70 मिलीमीटरचा पाऊस झालेला आहे। आणि आज द्राक्ष बागेतून आपण व्हिडिओ करतोय, त्याचं कारण द्राक्ष बागा मला बरेचसे फोन आले। तर द्राक्ष बागा, द्राक्ष प्लॉट हे 20 दिवसापासून ते 32 दिवसाच्या अवस्थेत आहेत। तर या वातावरणामध्ये डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त जाणून येतो, कारण पानं ओली राहतात आणि डाउनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जाणवतो। तर डाउनी मिल्ड्यूचं नियंत्रण कसं करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू। त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर व्हिडिओचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डाउनी मिल्ड्यू। तर डाउनी मिल्ड्यूचं नियंत्रण करण्यासाठी आपण एक चांगल्या पद्धतीचं बुरशीनाशक वापरलं पाहिजे। तर त्यामध्ये आपण माझ्या थोडंसं मागच्या काळात जाणवलं की आपण जे जुनी बुरशीनाशक होते, जे खूप चांगल्या पद्धतीने काम करायचे, त्यांना कुठेतरी आपण बाजूला ठेवलंय। आणि मार्केटमध्ये जसे नवीनही बुरशीनाशक आहेत की जे चांगल्या पद्धतीने काम करतात, पण जुन्यांना आपण दूर केलं नाही पाहिजे। तर त्याच्यातलंच एक आहे की सिंजेंटा कंपनीचं रिव्हर्स नावाचं एक बुरशीनाशक आहे। तर रिव्हर्सच का घ्यायचं, तर रिव्हर्स हे कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सलॅमिनार पद्धतीने काम करतं। म्हणजे कसं की समजा हे पान आहे, तर पानावर पडल्यानंतर ते पानाच्या आतमध्ये समजा बाणासारखं ते खाली जातं, पानामध्ये ते लॉक होतं आणि पूर्ण पानभर ते पसरतं पानाच्या आतमध्ये। आणि या पद्धतीने जर आपण रिव्हर्सचा आपण वापर केला तर बुरशीवरती चांगल्या पद्धतीने काम करू शकतं ते। त्यामुळे आपण नवीन जरी बाजारात काही औषधं असली, काही बुरशीनाशक असली, तरी जुने काही बुरशीनाशक आहेत की जे उत्तम पद्धतीने डाउनी मिल्ड्यूचं नियंत्रण करू शकतात। तर त्यामुळे मी शेतकरी बांधवांना या वातावरणात, आता दुसरी गोष्ट ही आहे की सिस्टमिक का नाही घ्यायचं, मी सांगण्याचा का मुद्दा असा आहे की सिस्टमिक न घेण्याचं कारण की पानं ओली येतं, पानावरती पाण्याचे काही थेंब येतं। तर या वातावरणामध्ये, या परिस्थितीमध्ये जर पानं ओली असले तर सिस्टमिक औषधं हे प्रभावीपणे काम करत नाहीत, म्हणून आपण कॉन्टॅक्ट कडे जायचंय। आणि रिव्हर्स हे सेमी कॉन्टॅक्ट म्हणू शकतो आपण साधारणपणे, की आतमध्ये झिरपतंय आणि कॉन्टॅक्टही आहे। त्यामुळे आपण रिव्हर्सचं सिलेक्शन हे डाउनी मिल्ड्यूच्या नियंत्रणासाठी केलं पाहिजे। आणि रिव्हर्स बरोबर जर आपण कॉम्बिनेशन विचारलं तर भुरी आणि कार्पासर जाणवत असेल तर रिव्हर्स आणि स्कोर तुम्ही एकत्र घेऊ शकतात। रिव्हर्सचा डोस जर तुम्ही मला विचारला तर 160 मिली हे एका टिपाला, म्हणजे 200 लिटर पाण्याला 160 मिली आपण या प्रमाणात रिव्हर्सचं ऍप्लिकेशन करायचंय। आणि मी सर्वांना धन्यवाद करतो आणि तुमच्या पुढच्या सीझनसाठी शुभेच्छा देतो।